नमस्कार शेतकरी बंधूंनो। तर आज आपण आलेलो सावरगाव येथे अर्जुन घाटोळे यांची सीताफळाची बाग आहे। तर साधारण 2019 मध्ये त्यांनी लागवड केली, 18-19 मध्ये 6 वर्ष होत आहेत। बघू शकता माझ्या मागे बागेची कंडिशन एकदम चांगली आहे, वाढ पण चांगली झालेली आहे। तर यामध्ये आता मे महिना चालू आहे, तर आपण आता छाटणी व्यवस्थापन यामध्ये बघणार आहोत। तर छाटणी कशा पद्धतीने करायची, बहाराची छाटणी ते आपण बघणार आहोत। आता बघू शकता हे झाड आहे, तर याच्यामध्ये बहाराची छाटणी कशा प्रकारची असते। तर सुरुवातीला ज्या आपण मोठ्याल्या फळफांद्या आहेत त्या 9 इंचावरती छाटायच्या, ज्या पेन्सिल साईजच्या त्या 9 इंचावरती, आणि ज्या पेन्सिल साईजपेक्षा जास्त आहेत अंगुठीच्या साईजच्या त्या आपण 11-12 इंचावरती छाटणार आहेत। त्याचबरोबर ज्या गळ फांद्या असतील म्हणजे जमिनीकडे झुकलेल्या त्या फांद्या, त्याच्यानंतर वॉटर शूट म्हणजे ज्या एकदम छोट्याल्या फांद्या आहेत अशा फांद्या, रोगट फांद्या आणि वाळलेल्या फांद्या ह्या बुडापासून छाटायच्या, आणि फक्त फळफांद्या 9 ते 10 इंचावरती छाटायच्या। तर छाटणी कशा पद्धतीने करायची तुम्हाला सांगून यामध्ये ही फांदी मोठी आहे, तर ही फांदी आपण साधारण एक 12 इंचपर्यंत ठेवू शकतो, पण जी बारकी फांदी ती आपण साधारण 9 इंचावरती छाटायची। यामध्ये ज्या बारकाल्या फांद्या छाटतोय आपण एकदम हे अशा वॉटर शूट म्हणतो आपण ह्याला, ह्या एक तर अन्नद्रव्य खातात, याला फुलकळी पण तेवढी निघत नाही आणि झाडाला दाटी करतात, तर त्या झाड आपण फांद्या काढून टाकल्या। त्याचबरोबर आता ह्या फांद्या जमिनीच्या लगत आलेल्या आहेत म्हणजे जमिनीकडे झुकायला आहे, तर ह्याला ज्यावेळेस फुलधारणा होईल तर त्यावेळेस फळ लागलेलं जमिनीकडे टेकल वाजाने आणि फळ सडायला चालू होईल। बागेमध्ये 1-2 फळं जरी सडली तर बाकीची फळ सडायला चालू होतं, त्यामुळे जमिनीकडे झुकलेल्या फांद्या आपण पूर्णपणे काढून घेतो। अशा पद्धतीने छाटणी करायची। एकदम झाड मोकळं झालंय म्हणजे ज्या छोट्याल्या फांद्या होत्या त्या पण आपण काढून टाकल्या, दाट झालेल्या फांद्या काढल्यात, वाळलेल्या काढल्या, आणि फळफांद्याची आपण 9 ते 12 इंचावरती छाटणी केली। अशा पद्धतीने झाड मोकळं कराल तर यामध्ये सूर्यप्रकाश चांगला आतमध्ये जाईल, हवा खिळती राहील आणि सेटिंग एकदम 100% आपल्या बागेला होईल। धन्यवाद।